काँग्रेस नेते नाना पटोले यांनी अमेरिकेसोबत झालेल्या करारावर जोरदार भाष्य केले. त्यांनी म्हटले की मोदी सरकारच्या करारामुळे देशातील शेतकऱ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे, ज्यावर विरोधासाठी महाराष्ट्रात आंदोलन होणार आहे. लोकसभा खासदार सस्पेंड झाले तरी शेतकरी हितासाठी बोलणे आवश्यक असल्याचे पटोले यांनी सांगितले. तसेच अजित पवारांच्या नावावर लाडकी बहीण योजनेत निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणणे ही काँग्रेसची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेच्या बाजारपेठेला अमेरिकेच्या सगळ्या शेतीच्या मालाला आता भारतामध्ये आणण्याची परवानगी या करारामध्ये केली गेलेली आहे. मुद्दामून या ठिकाणी एक खुलासा केला पाहिजे की अमेरिकेमध्ये 1000 एकरचे हेक्टरचे शेतकरी आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळेजण यांत्रिकी पद्धतीने शेती करतात. त्यासाठी अमेरिका सरकार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना, हजारो एकर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सबसिडी देतो आणि कमी किमतीनं शेतकऱ्यांना परवडेल अशा पद्धतीची शेती त्या ठिकाणी केली जाते. आता या करारामध्ये जे आहे, जे आता केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार जे आपली पाठ आपल्या हाताने ठोकतात आहे, काल आमचे नेते राहुल गांधीजींनी जी भूमिका मांडली की या देशाच्या शेतकऱ्यांचं रक्त आणि घाम आणि या देशाला विकण्याचं काम नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या करारामध्ये केलेलं आहे, अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलेलं आहे तेच वक्तव्य खरं ठरणार आहे. आणि देशातला शेतकरी पहिलेच नरेंद्र मोदीच्या सरकार जेव्हा या देशामध्ये आलं तेव्हापासूनच या देशातला शेतकरी रोज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. शेतीच्या मालाला भाव न देणं, शेतीचा खर्च वाढवणं, शेतकरी विरोधी धोरण नरेंद्र मोदींनी जे स्वीकारलं होतं त्याचा आता पूर्ण अमेरिकेच्या या करारामध्ये या देशातला शेतकरीच आता उद्ध्वस्त होईल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे. आणि अशा या कराराला जो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी नरेंद्र मोदींनी या देशाच्या शेतकऱ्यालाच विकून टाकलेला आहे आणि म्हणून या कराराचाच आम्ही विरोध करतो, निषेध करतो. ही भूमिका आमची काँग्रेस पक्षाची आहे.